नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज. आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय, कारण बाबासाहेबांच्या संविधानाला, घटना त्यांना मान्य नाही असं वाटतंय आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात. त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता. अनेक पिटिशन सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंत इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों को पत्थर नहीं फेका करते. आम्हाला खूप बोलता येईल. आता अगदी जी काही परिस्थिती पाहतोय ती अतिशय केविलवाणी परिस्थिती आहे, केविलवाणी धडपड आहे. मी मुख्यमंत्री असतानाही आरोप सहन केले. आरोप आणि टीका याला मी कधी आरोप आणि टीकेने उत्तर दिलं नाही. परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो, हेच मुळात त्यांना पचनी पडलेलं नाही आणि त्यामुळे ही जळजळ, मळमळ, पोटसूळ जो आहे, ही पोटदुखी त्याच्यातूनच उत्पन्न झालेली आहे. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे. आम्ही या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय आहे तो जनतेने दाखवला. आम्ही 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढल्या तर तुम्हाला माहित आहे ते किती जागा जिंकले. भ्रष्टाचारी मंत्र्यांवरती पांघरून घातलं जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पांघरून मंत्री असं नवीन मंत्री खात्यात निर्माण करावं, स्वतःकडे ठेवावं असं म्हणतात. त्याच मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता? का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता? एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची, ही दुटप्पी भूमिका आहे. एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःच, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर? आणि त्यामुळे लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय